जून महिना सुरू झाला असून अमरावती शहरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. 2-3 जोरदार पावसाच्या सरींनी प्रशासनाला इशारा दिला असला तरी महानगरपालिका प्रशासन अद्यापही जागे झालेले दिसत नाही. शहरातील प्रमुख नाले आजही गाळ, कचरा आणि झुडपांनी भरलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली नाला सफाई अद्याप रखडल्याने आगामी मुसळधार पावसात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरातील अंबा नाला, भूतेश्वर नाला आणि फरशी स्टॉप परिसरातील नाले हे शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे प्रमुख मार्ग मानले जातात. विशेषतः वडाळे परिसरातून येणाऱ्या अनेक लहान मोठ्या नाल्यांचे पाणी अंबा नाल्यात मिसळते. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या नाल्यांच्या काठावर काढलेला गाळ आणि कचरा तसाच पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. सफाईच्या नावाखाली नाल्यातील कचरा बाहेर काढला जातो, परंतु त्याची विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी तोच कचरा पुन्हा पावसाच्या पाण्यासोबत नाल्यात वाहून जातो आणि नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. दरवर्षी अंबा नाला, भूतेश्वर नाला आणि फरशी स्टॉप परिसरातील नाले ओव्हरफ्लो होण्याच्या घटना घडतात. नाल्यांच्या निकासी मार्गात कचरा आणि प्लास्टिक अडकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि परिसरात पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे नाला सफाईची जबाबदारी असताना अद्यापही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झालेली नाही. आयुक्तांनी विविध भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला असला तरी प्रत्यक्षात सफाई मोहिमेला गती मिळालेली दिसत नाही. विशेष म्हणजे नाला सफाईचे काम एप्रिल महिन्यातच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा तोंडावर आल्यावरच कामे सुरू करण्याची परंपरा कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की जर तातडीने नाल्यांची संपूर्ण सफाई करून काढलेला गाळ आणि कचरा हटविण्यात आला नाही तर आगामी मुसळधार पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीत पावसाळा वेग घेत असताना नाला सफाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर त्याचा फटका थेट नागरिकांना बसू शकतो. आता मनपा प्रशासन वेळेत जागे होणार का याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.